आता तुम्हाला सर्वांना माहित आहे की आता पुढच्या वीकमध्ये म्हणा किंवा त्याच्या पुढच्या वीकमध्ये आता फायनल आलेला आहे. आता टॉप 5, टॉप 3, टॉप 6, टॉप 7 नाही, टॉप 5, टॉप 3, टॉप 1 हे सर्व सुरू होणार आहेत. आता फायनल, मग त्याची जर्नी, मग त्यांची प्राइज मनीचे टास्क होणार आहेत, प्राइज मनी ग्रेन करायचे. ह्या सर्व आता जे होतात ना, कॅप्टन्सी टास्क, राशन टास्क, नॉमिनेशन, हे सर्व संपलेले आहेत. आजच्या लास्ट आठवडा होता जेव्हा नॉमिनेशन वगैरे सर्व गोष्टी झाल्या. आता याच्यानंतर बिलकुल डायरेक्ट घराच्या बाहेर टॉप 3, टॉप 5, टॉप मग प्राइज मनी कशी वाढवायची, ह्या सर्व गोष्टीबद्दल होणार आहे. वेगळाच पूर्ण जो माहोल होणार आहे, कारण की आता फायनल, आता फिनाले आला आहे, तर त्याचा माहोल वेगळा होणार आहे. पुढच्या वीकपासून कोणी कॅप्टन नाही आहे, कोणतं राशन टास्क नाही आहे, काही लक्झरी नाही आहे, सर्व झालेलं आहे. आता फक्त फायनलची वाट आहे. तर हा सर्वात शेवटचा आठवडा आहे ज्यामध्ये एक नॉमिनेशन होणार. आणि नॉमिनेशनमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नॉमिनेशनमध्ये सागर कारंडे आहे, तन्वी मागच्या वेळेस कॅप्टन होती म्हणून ते सेफ आहे, दीपाली नॉमिनेशनपासून सेफ होती, राखी ऑलरेडी नॉमिनेटेड आहे, विशाल आणि राकेश ज्यामुळे भांडण आणि फायटिंग झालेली आहे, फिजिकल झालेलं आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा नॉमिनेट आहेत, आणि रेवा सुद्धा नॉमिनेट आहे. या सर्वांना आपल्याला माहिती आहे. परंतु प्रश्न हा पडला आहे की आता घराच्या बाहेर कोण जाणार, कारण की रेवा पण शेवटची कॅप्टन बनलेली आहे. शेवटची कॅप्टन बनण्याचा मान खूप मोठा असते, कारण की शेवटचा कॅप्टन बनला म्हणजे तुम्ही पुढच्या वीकमध्ये तुम्हाला डायरेक्ट एंट्री. परंतु रेवा अनसेफ आहे, त्याच्यामुळे ती रेवा घराच्या बाहेर जाणार या नाही जाणार ह्याच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी आणि खूप सारा गोंधळ चाललेला आहे. आणि रेवाच्या मनात सुद्धा हा प्रश्न आहे. रेवा सुद्धा अशी म्हणताना दिसली आहे की यार मी नॉमिनेशनपासून सेफ झाली ना, मग डायरेक्ट पुढच्या वीकमध्ये सेफ राहणार, मग मी फायनलमध्ये जाणार, अशी ती स्वतः म्हणत होती. आणि तिच्यामध्ये पण धुकधुक आहे, ती जाणार घरी नाही जाणार, घरी जाणार नाही जाणार, आणि खूप सारे लोक मतं मांडत आहेत, हा जाणार, तो जाणार, हे जाणार, तो जाणार. परंतु मी तुम्हाला कन्फर्म सांगते की कोण जाणार आणि कोण नाही जाणार. ज्या प्रकारे नॉमिनेशन झालेले आहेत, आता दिपाली तर सेफ आहे, तन्वी पण सुद्धा सेफ आहे, आणि बाकीचे सर्वच लोक नॉमिनेटेड आहेत. आता तुम्हाला सांगते विशाल आणि राकेश बद्दल आपण बोलून, तर राकेश नाही जाऊ शकत. राकेशची खूप फॅन फॉलोइंग आहे, राकेशला सपोर्ट करणारे लोक आहेत. आणि ज्या प्रकारे फिजिकल हॅरेसमेंट झालेली आहे, हॅरेसमेंट नाही म्हणू शकत, फिजिकल फाईट झालेली आहे, त्या रीतीने सुद्धा लोक त्याला अजून प्रेम करत आहेत, लोकांकडे अजून त्याला सिंपत्ती भेटली आहे. म्हणजे तो चांगलाच आहे, आणि त्यांनी स्वतःहून फिजिकल फाईट केलं नाही, विशालने स्वतः त्याला मारलं नाही. तसं असते ना, हा वाईट दिसते परंतु हा अजून पॉझिटिव्ह दिसते, आणि हा असा पॉझिटिव्ह होता, आणि ह्यानं मारहाण केल्यानंतर हा अजून टॉपमध्ये गेला आणि अजून पॉझिटिव्ह दिसत आहे. लोकांना खूप हिंचक इमोशनली जोडले आहेत, लोक त्याला खूप प्रेम करत आहेत, आणि लोकांचा खूप राकेश बापटला खूप प्रेम आहे. आता दुसरीकडे विशाल आहे. विशाल पण निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, परंतु लोक विशालला सुद्धा सपोर्ट करत आहेत. लोकांना विशालचा गेम आवडते, त्याची स्ट्रॅटेजी प्लॅन आवडते, त्याचे टास्क प्लॅन आवडतात, त्याचा मास्टर माइंड आवडते, किंवा ज्या प्रकारे त्यांनी आत्तापर्यंत मतलब स्टार्टिंगच्या फर्स्ट एपिसोडपर्यंत आत्तापर्यंत ज्या रीतीने त्याने एफर्ट्स घातले नाही ह्या गेमसाठी, ज्या रीतीने रणनीती केलं नाही, ज्या रीतीने काहीच म्हणा, काही कार्यक्रम असो, काही लढाई असो, काही भातभाजी असो, काही इकडे डॅनिम रूमचा लढाई असो, किंवा तन्वीसोबत दुश्मनी असो, राकेश बापटसोबत फाईट असो, नॉमिनेशन असो, कॅप्टन्सी टास्क असो, ज्या प्रकारे तो गेम खेळला, ज्या प्रकारे त्याने स्ट्रॅटेजी प्लॅन केले, ज्या रीतीने त्याने जो पण गोंधळ केला, ज्या रीतीने तो मेहनत करत आहे, ज्या रीतीने तो गेम चांगल्या रीतीने खेळत आहे की मला विनर बनायचं आहे, स्ट्रॅटेजी प्लॅन, एव्हरीथिंग, लोकांना लिटरली खूप लोकांना विशाल आवडते. विशाल निगेटिव्ह आहे, विशालचा कॅरेक्टर थोडा निगेटिव्ह आहे, पर्सनॅलिटी निगेटिव्ह आहे, तरीही लोकांना निगेटिव्ह कॅरेक्टर तेवढाच आवडते जेवढा पॉझिटिव्ह कॅरेक्टर आवडते. तर विशाल घराच्या बाहेर जाणे आत्ता तरी तो नाही जाणार, आत्ता तरी मुश्किल आहे. परंतु ज्या रीतीने त्याने फिजिकल फाईट केलं, फिजिकल हॅरेसमेंट केलं, फिजिकल जो पण झाला त्यांच्या फिजिकल वाद वगैरे, त्याच्यावर बिग बॉसचा असा खूप मोठा कडक नियम आहे की फिजिकल झाल्या म्हणजे घराबाहेर. परंतु बिग बॉसने सुद्धा त्याला घराबाहेर काढलं नाही. मतलब स्वतः ह्याने फर्स्ट टाइम स्टार्ट केलं, हा स्वतःला डिफेंड, म्हणजे हा स्वतः शांत बसेल का, मग ह्याला सुद्धा गुस्सा आला तर ह्याने बी अग्रेशनमध्ये ह्याला सुद्धा हे केलं. परंतु फर्स्ट जो स्टार्ट केलं होतं हा होता, परंतु ह्याला काहीच शिक्षा न दिला, फक्त नॉमिनेशनमधून तो हमेशा नॉमिनेशनमध्ये राहणार. म्हणजे मला असं वाटतं की आता 2 दिवसातच फायनल आहे, आणि नॉमिनेशनमधून टाकून काही फायदा झाला नाही. हे काही शिक्षा नसते असं मला तरी वाटते. शिक्षेच्या नावानं काहीच त्याला दिलं नाही आहे. त्याने फिजिकल हॅरेसमेंट केलं नाही, फिजिकली मारहाण केलं नाही, फिजिकली हा झालेला आहे, तरी त्याला बिग बॉसने मस्त घरामध्ये ठेवलं नाही, मस्त घरामध्ये त्याचा पाहुणचार होत आहे, मस्त घरामध्ये टास्क होऊन राहिलेला आहे, मस्त घरामध्ये सर्व गोष्टी चालल्या आहेत. एक दिवस तर तुम्हाला सांगते, सागर कारंडे आणि विशाल बसलेले होते, तेव्हा सागर म्हणते की तुझा चांगला झाला की नॉमिनेशनमधून तुझा निभून गेला. म्हणजे ह्याच्यावरतून समजून येते की त्यांना सुद्धा माहित होतं की त्यांनी फिजिकली तो केलं नाही, तो कृत्य खूप वाईट आहे, त्याच्यामुळे तू घरी जाऊ शकते. त्यावर सागर कारंडे म्हणते की तुझ्या नॉमिनेशनमधून निभून गेला ना, खरंच खूप चांगला झाला. म्हणजे वा असं असते ना, एक खरा मित्र काय असते ना, तू चुकीचा आहेस ना, मग त्याला चुकीचा सांगेल, हे चुकीचा आहे, हा तू गलत केला आहेस, नाही हा रॉंग आहे. परंतु सागर कारंडे काय म्हणते, अरे तो निभून गेला, अरे चांगला झाला निभून गेला. आणि हीच गोष्ट राकेशनं फर्स्ट टाइम केलं नसतं, विशालला फर्स्ट टाइम मारलं नसतं, तर सागर कारंडे राकेशला
फाईट करायला आला असतास, तू विशालला कशाला काय केलास, विशालला काय काय कर म्हणलास वगैरे. मतलब किती डबल स्टँडर्ड आहेस ना. खरा मित्र हा असा असते जो तोंडावर जो आहे तो खरं बोलेल. एखादा आपला मित्र चुकीचा आहे त्याला चुकीचा आहे म्हणून सांगेल आणि एखादा चांगला आहे तर चांगला म्हणून सांगेल. परंतु सागर कारंडे त्यावर डबल ढोलकी दिसला आणि विशालला सुद्धा माहित आहे की त्याने वाईट कृत्य केलं नाही, त्याने फिजिकल हे केलं नाही, तरी तो मस्त त्याला असं खूप भीती होती की तो घराच्या बाहेर जाणार. आणि जेव्हा बिग बॉसने अनाऊन्स केला की तुम्हाला नॉमिनेशनमध्ये घालत आहो, त्यावर तो त्याने असे रिॲक्शन दिलं. म्हणजे ह्याच्यावरून समजून येते की किती बिग बॉस बायस्ड शो आहे किंवा बायस्ड रीतीने खेळत आहेत किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न आहे. नाही तर दुसरा व्यक्ती राहिला असता. आता दिव्या शिंदेची गोष्ट काढा तुम्ही. दिव्या शिंदेला धमकी दिली म्हणून घराच्या बाहेर, तिनं धमकीच्या पूर्ण गोष्ट ऐकला नाही, हे नाही केला, अरे धमकी दिलं म्हणजे ते तलवार घेऊन मारणारच आहे. परंतु एखादा व्यक्ती तो फिजिकली फाईट करत आहे, फिजिकली हार्म करत आहे, फिजिकली मारत आहे, त्या व्यक्तीला फक्त नॉमिनेशनची शिक्षा. वा बिग बॉस वा. तर अशाच रीतीने राकेश बापट आणि विशाल हे दोघंही जाणार नाही, हे दोघंही सेव्ह राहणार, हे कन्फर्म आहे. आता त्याच्यानंतर येते दुसरा टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे राखी सावंत. आता तुम्हाला काय वाटते, राखी सावंत घराच्या बाहेर जाणार? तुम्हाला वाटते लिटरली राखी सावंत घराच्या बाहेर जाणार? राखी सावंत घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, ते काढणारच नाही. ते एकाच रीतीने घराच्या बाहेर जाऊ शकते, ती म्हणजे पैशाची बॅग जेव्हा येईल ना, की जेव्हा तो अनाऊन्स करेल बिग बॉस बिलकुल टॉप 3, टॉप 4, टॉप 5 मध्ये राहतील, की कोणाला आता शो क्विट करायचा आहे आणि कोणाला 12 लाख रुपये घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे, तेव्हा राखी हात आपला वर करेल आणि 12 लाखची बॅग उचलून त्या घराच्या बाहेर जाणार. ते फक्त पैसे उचलायला येते बिग बॉस हाऊसमध्ये. तिला विनर बनण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. तिने स्वतः म्हटलं नाही की विनर बनण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, पुढच्या वर्षी मी अजून फक्त ते पैसे घ्यायचं काम करते. म्हणजे पेटी दिसली टॉप 3, टॉप 4 मध्ये जाते आणि मग पैशाचा काहीतरी असला, पैशाचे बजेट दाबते आणि बात खतम. तिच्या तेच आहे. त्याच्यानंतर राखी सुद्धा जाणार नाही. त्याच्यानंतर सर्वात मोठा मुद्दा आहे सागर कारंडे. आता दीपाली आणि तन्वी सेफ आहे. आता सर्वात मोठा मुद्दा आहे सागर कारंडे आणि रेवा. आता रेवा ज्या रीतीने कॅप्टन बनलेले आहे या वीकमध्ये दिसत आहे, या रीतीने गेम चांगली खेळली. तुम्ही कॅप्टन्सीच्या टास्क म्हणा, तेव्हा ते उमेदवार सुद्धा नव्हती, परंतु तिनं 3 वेळा फेऱ्या जिंकलं, हळूहळू छान खेळली. ते 3 वेळा फेऱ्या जिंकलं. तिनं लिटरली तिच्या लक 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, तर अख्ख्या 3 वेळा तिचा लक चालला. चांगल्या रीतीने स्पीडनं तिनं गेम वगैरे खेळलं आणि अशा रीतीने ते आपल्या स्वतःच्या मेहनतीवर डिझर्विंग कॅप्टन बनली. आणि सुद्धा वीकमध्ये चांगल्या रीतीने दिसत आहे, चांगल्या रीतीने परफॉर्म करत आहे, चांगल्या रीतीने मतं मांडत आहे, चांगल्या रीतीने स्वतःला डिफेंड करत आहे, खूप चांगल्या रीतीने गेम खेळत आहे. आता दुसरीकडे म्हणा सागर कारंडे, तर सागर कारंडे एवढ्या वीकपासून फक्त विशालची शेपूट म्हणून दिसलेला आहे. आणि मला सुद्धा वाटला होता की आता तो जाणार, परंतु त्याचे नशीब एवढे चांगले आहे की पहिला तो प्राजक्तामुळे वाचला, मग नंतर तो संस्कृतीमुळे वाचला, मग नंतर तो संकेतमुळे वाचला. आता मग मला समजत नाही की आता तो अजून एका व्यक्तीमुळे वाचेल, तो म्हणजे रेवा घराच्या बाहेर जाणार. आता मी तुम्हाला ह्याच्या एक्सपेक्ट सांगते, कारण की सागर कारंडे आतापर्यंत बिग बॉस हाऊसमध्ये काहीच करत नव्हता, लिटरली काहीच करत नव्हता, तरी लोक त्याला वाचवत होते. मला तर कळत नव्हता की त्याला लोक म्हणजे कोण आउट करत होते, म्हणजे कोण त्याला गेम बघत होते, काय गेम बघत होते. आतापर्यंत त्याचा गेम काहीच नव्हता, परंतु सागर कारंडेच्या या वीकमध्ये गेम खरंच खूप छान होता. ज्या ठिकाणी तो पझलच्या सॉल्व करणारा होता वगैरे वगैरे, प्राइज मनीच्या सर्वांनी 0-0 अंडे आणला, परंतु सागर कारंडेनं खरंच खूप चांगला गेम खेळला. त्याची मेमरी स्ट्रॉंग होती, स्पीडनं धावत होता, एक कलर लक्षात ठेवलं, स्ट्रॅटेजी चांगली प्लॅन केलं, उत्तम गेम खेळला. त्याच्यानंतर मागच्या कॅप्टन्सी टास्क जो होता, आता रिसेंटमध्ये झाला कॅप्टन्सी टास्क, त्याच्यामध्ये तो त्याने लोकांची प्रामाणिकपणे हेल्प केलं. रेवाची सुद्धा प्रामाणिकपणे हेल्पर बनला होता आणि 2-3 वेळा तो फेऱ्यामध्ये गेला, अनुश्रीची सुद्धा हेल्प केलं, मग स्वतःच्या कॅप्टन्सी टास्क सुद्धा लढला. तर त्याच्यामध्ये तो प्रामाणिक आहे, तो गेममध्ये इकडे तिकडे खेळत नाही. कारण की जेव्हा रेवा होती आणि रेवा पीच करायला गेली होती अनुश्रीला की तू माझी हेल्पर वगैरे बनशील का, तेव्हा अनुश्री म्हणत होती की मी तुझी हेल्पर बनणार नाही, की इफ बनीन पण तर तुझ्यामध्ये प्रामाणिकपणे खेळणार नाही. मग रेवा सागर दादाकडे गेली तर सागर म्हणते की नाही, मी प्रामाणिकपणे खेळीन, तू मला सिलेक्ट केलीस तर मी प्रामाणिकपणे खेळीन, मला असा वाईट खेळायचं वगैरे नाही आहे, मी ज्या ग्रुपमध्ये खेळीन, ज्याच्यासोबत खेळीन, मी प्रामाणिकपणे खेळीन, आपला 100% देईन. त्यावर मला वाटलं की सागर कारंडेमध्ये ते असते ना एक ऑनेस्टी किंवा एक प्रामाणिकपणा, तो त्याच्यामध्ये आहे. आणि यावेळेस कॅप्टन्सी टास्कमध्ये सुद्धा त्याने तो आपला प्रामाणिकपणा दाखवलेला आहे आणि कॅप्टन्सी टास्क खूप चांगल्या रीतीने तो खेळलेला आहे, लिटरली खूप चांगल्या रीतीने खेळला आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा जेव्हा भांडाच्या अनुश्री आणि तन्वीमध्ये तो रेवाचा भांडेचा वगैरे खूप झाला, भांडे नाही घासणार आणि सागर कारंडे म्हणत होता की मला भांडे घासायचं नाही आहे, मी 4 वीकपासून भांडेच घासत आहे, आता माझी इच्छा नाही आहे भांडे घासण्याची. परंतु एवढं त्यांचा गोंधळ झाल्यानंतर सागर स्वतः म्हणते की ठीक आहे, मी भांडे घासणार, मला घासू द्या, ओके ठीक आहे. त्यावर मला वाटलं की ठीक, एवढ्या दिवसानंतर, एवढ्या हप्त्यानंतर, एवढ्या महिन्यानंतर फायनली सागर कारंडेची रिअल पर्सनॅलिटी दिसत आहे. या वीकमध्ये त्याची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसली, त्याच्या गेममध्ये बघा, त्याच्या टास्कमध्ये बघा, त्याच्या बोलण्याच्या बघा किंवा त्याच्या काम करण्याची कृती म्हणत हर छोट्या गोष्टीमध्ये सागर कारंडेची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसली. एवढ्या दिवसामध्ये विचार करा, एवढ्या वीकमध्ये काही न दिसता लोकांनी त्याला वाचवलं. तर या वीकमध्ये तो सर्वात जास्त दिसला, टास्कमध्ये बघा, गेममध्ये बना, हर छोट्या गोष्टीमध्ये, तर लोक त्याला कन्फर्म वोट करतील. आणि या वेळेस सुद्धा सागर
सागर कारंडेची नशीब खूप चांगले, यावेळेस सुद्धा तो वाईल्ड कार्डमुळेच वाचणार, कारण की रेवा आत्ता आलेली आहे. दुसरी गोष्ट त्याच्या सागर कारंडे आणि रेवामध्ये कंपॅरिझन कराल तर सागर कारंडेचे फॅन फॉलोईंग, सागर कारंडेला आत्तापर्यंत ज्या लेवलचा सपोर्ट आहे तेवढा रेवाचा सपोर्ट नाही आहे. रेवा दिसलेली आहे, रेवा कॅप्टन झालेली आहे, रेवाला सपोर्ट करत आहेत, परंतु जेव्हा सागर कारंडेची गोष्ट येते ना, सागर कारंडे नेहमीच वाचते. तो हर वाईल्ड कार्डला खाते. जेव्हा ते संस्कृतीला खाल्लं, संकेतला खाल्लं, आता रेवाला खाणार आहे आणि स्वतः वाचणार आहे. म्हणून यावेळेस मला तरी कन्फर्म वाटत आहे की रेवा घराच्या बाहेर जाणार. तिची इच्छा होती तिला फायनलमध्ये जायची आणि तिने खूप चांगल्या रीतीने गेम खेळला, शेवटची कॅप्टन सुद्धा बनली, परंतु ती फायनलमध्ये जाऊ शकणार नाही कारण की लोक तिला वोट करणार नाही, मला तरी असं वाटते. आणि दुसरीकडे अनुश्री सुद्धा नॉमिनेट आहे, परंतु अनुश्री घराबाहेर सध्या जाणार नाही, हे ती कन्फर्म खात्री आहे. म्हणून मला असं वाटते की रेवा घराच्या बाहेर जाणार. तुम्हाला काय वाटते, कोण जाणार कोण नाही जाणार? यावेळी सागर कारंडे रेवाला खाणार की रेवा सागर कारंडेला खाणार? मला नक्की तुमच्या कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला काय आहे, तुम्हाला कोणाला विनर वगैरे बघायचे आहे मला सर्व कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल.